दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। प्रेस कामगार मोहन रावले हे 1999 पासून करन्सी नोट प्रेसमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत। करन्सी नोट प्रेसमध्ये दर 3 वर्षांनी युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी होत असते। सन 2024 ते 2027 पर्यंतची युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी आयोजित करण्यात आली। सदर निवडणुकीत मोहन रावले हे आपला पॅनलकडून निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे आहेत। दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रावले तसंच त्यांचे आपला पॅनलचे मेंबर्स असे निवडणूक प्रक्रियेसाठी CNP मधील लेबर ऑफिस इथं गेले असता तिथंच कामगार पॅनलचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। त्यांच्यात कामगार पॅनलचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे हे सुद्धा उपस्थित होते। आज दिनांक 15 रोजी सदर ठिकाणी निवडणुकीत बाद झालेल्या फॉर्मबद्दलची चर्चा होती। सदर चर्चा सुरू असताना आंतरराष्ट्रीय कृतीचे कामगार नेते भावी आमदार जगदीश गोडसे हे काही कारण नसताना रावले यांच्या अंगावर धावून गेले व मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। एवढ्यावरच न थांबता तिथं उभे असणारे काशीनाथ राजाराम पाटोळे, राजेश प्रभाकर पगारे, पंकज तिवारी यांना सुद्धा जगदीश गोडसे यांनी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली। सदर जगदीश गोडसे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी माहिती यावेळी बोलताना प्रेस कामगार नेते तक्रारदार राजेश पगारे, राजाभाऊ चव्हाण, गांगुर्डे आदींनी दिली। आज मी तर सांगू इच्छितो की ही लोकशाहीला काळिंबा आहे आणि GS सारख्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाने एक कार्यकर्त्यांवर हात उचलावा ही चांगली गोष्ट नाही आहे। तसेच आमच्याकडे जो आयडिया पॅटर्नमध्ये आता नवीन लोक आलेले आहेत त्यांचा एक उमेदवार आपल्या पॅनलमधून उभा आहे, तर त्याला अक्षरशः 50 ते 60 लोकांनी जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला। मी पोलीस स्टेशनला इतकंच विनंती करेल की त्यांनी ते फुटेज घ्यावा आणि ते जे कोणी असतील ज्यांनी हात उचलला असेल किंवा त्याला दमदाटी करत असेल तो माणूस अक्षरशः घाबरलेला आहे आणि बाहेर गावून इथून घर सोडून इथं आलेला तो एक्स सर्व्हिसमॅन आहे। माझी फक्त पोलीस स्टेशनला इतकीच विनंती राहील की जे कोणी असेल ते फुटेजमध्ये दिसतील ज्यांनी एक प्रकार केलेला आहे त्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि न्याय द्यावा। निवडणूक आणि वर्क्स कमिटी निवडणूक या दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आज CNP मध्ये बाद झालेल्या अर्जावरून जो काही गदारोळ झाला, ज्या ठिकाणी ज्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी डेमोक्रेसीचं उल्लंघन करून घटनेची गळचेप करून या ठिकाणी कामगारांवर दडपशाही आणि दादागिरी दंडगिरी याचा जो वापर करून कामगारांवर जो अन्याय होतोय त्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या पॅनलनी एक पर्याय दिला होता। त्या पर्याय देत असताना काय होतंय, आपल्या पॅनलवर आज समोरील जे कामगार पॅनलचे जे विद्यमान जनरल सेक्रेटरी असतील त्यांचे प्रतिनिधी असतील ते एक अत्यंत म्हणजे दडपशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करत आहे आणि लोकशाहीची गळचेपी करत असताना अक्षरशः त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हे सर्व प्रक्रिया करत असताना त्यांनी अक्षरशः कामगारांवर हात उचलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार जर केला तर कामगार अत्यंत संभ्रमित अवस्थेत आहेत आणि घाबरलेले देखील आहेत। त्यांनी त्या ठिकाणी मतदानाला यावे की नाही हा सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धाक निर्माण झालेला आहे। कुठंतरी आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी याची गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि आम्ही या घटनेचा भारतीय कायद्यानुसार जाहीर निषेध करतो की आज मी इतकंच सांगू इच्छितो की ही लोकशाहीला काळिंबा आहे आणि GS सारख्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाने एक कार्यकर्त्यांवर हात उचलावा ही चांगली गोष्ट नाही आहे। तसेच आमच्याकडे जो आयडिया पॅटर्नमध्ये आता नवीन लोक आलेले आहेत त्यांचा एक उमेदवार आपल्या पॅनलमधून उभा आहे, तर त्याला अक्षरशः 50 ते 60 लोकांनी जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला। मी पोलीस स्टेशनला इतकंच विनंती करेल की त्यांनी ते फुटेज घ्यावा आणि ते जे कोणी असतील ज्यांनी हात उचलला असेल किंवा त्याला दमदाटी करत असेल तो माणूस अक्षरशः घाबरलेला आहे आणि बाहेर गावून इथून घर सोडून इथं आलेला तो एक्स सर्व्हिसमॅन आहे। माझी फक्त पोलीस स्टेशनला इतकीच विनंती राहील की जे कोणी असेल ते फुटेजमध्ये दिसतील ज्यांनी एक प्रकार केलेला आहे त्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि न्याय द्यावा। यासाठी उपनगर पोलीस ठाण्यात आपला पॅनलचे सर्वच कामगार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते। या घटनेची तक्रार उपनगर पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई CCTV फुटेजद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।